तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत असा माझ्या एका या ब्लॉगमध्ये. तर मी प्रियाल सावंत. तर ना आमचं आता सप्त्याक फक्त एक दिवस राहिलेलो असा, म्हणजेच उद्या सप्तो असा आमचं, उद्या घट बसतले. तर मी आता चालले होते देवळातच कशा की बाबा बघूच होतं बा कसा काम केलं आणि काय डेकोरेशन आता बघूसाठी मी जायच होतं. तर म्हटलं एकटो जातं आहे असे तर तुमका आपण दाखवूया कसा काय चालला काम, काय झाला, कसा डेकोरेशन हा. तर मग चला, तर मग दाखवते तुमका, पण भेटूया आपण देवळात आता. चला तर मग. तर मित्रांनो, देवळाचं खूप काय काम झालेलं असा. हे बघा, लाइटिंग वगैरे वरती झालेली आहे आणि इकडे पडदे लावले. तर डेकोरेशन हा पडद्यांचा आहे, दरवर्षीच असता. बघा, तकडनं पण दाखवते तुमका. चला. अजून लई काम करूचा तरी. चला आता आज जाऊन बघूया लाइटिंग कशी डेकोरेशन झालो आता. तर हे बघा, अजूनही देवळात आतमध्ये पूर्ण यांना पुरी डेकोरेट करतले. ती मग तुमका उद्या सप्त्याच्या दिवशी दिसतच. बघा, इकडे चालू आहे काम. अजून खूप काम करूचा तरी देवळाचा. पूर्ण खोल ह्याच लावला नाही असं वाटतं. असं बघा, इकडे लाइटिंग चालू आहे. खाली मॅट घालूचा अजून. हे बघा, इकडे ना दुकाना वगैरे बसली सगळी लागलेली दुकाना. दुकाना लागलेली आहेत सगळी. दुकानांच्या कामा चालू आहेत. अजून दुकानं येऊची आहेत तरी खूप सारी. आणि हे बघा, डेकोरेशन फुलांचा केलेला मध्येच छान वाटतं या, एकदम बरं वाटतं. बघा, सगळे आपापली दुकानाची जागा काढून गेले. घर दुकानं येऊन घालतील आता, आज घालतील. आपण ना पुन्हा रात्री येऊचा आपल्याकडे. त्यासाठी आपण बारक्या गावातून निघलो. हां, कंट्रोल इथून त्यांना नाश्ता पाणी भाई गावावाल्यांचं आनंदी हॉटेल. आनंदी हॉटेल खायचे तुम्ही? आशियातले ना. कणकवली आशिया मठाकडचे. पाणीवाले. हां हां. म्हणजे इल्या माणसांका नाश्ता पाण्याची सोय करूसाठी लवकर घालतास तुम्ही दुकान. तर तुमका आता कळालंच आहात दुकानं कोण नवीन लवकर कशा उघडतात ती. चला तर मग आपण ना आता रात्री येऊया. सगळी लाइटिंग वेटिंग चालू केली ना, काय तुमचा दाखवते कसं वाटतं आता देऊळ. चला तर मग भेटूया रात्री आपण आता. A few moments later.
तर मित्रांनो लाइटिंग चालली आहे. पूर्ण लाईनीत अशीच लाइटिंग आहे. मोठ्या लाईटचं बल्ब एक वाहतूक करतात. एडिट करायला जोड काहीतरी झाडा 15 रुपये. मित्रांनो लाइटिंग बघा कसली जबरदस्त वाटतं. ती एक नंबर लाइटिंग आहे यावर्षी. दुपारी तुम्ही बघलास तेव्हा बघलास ना कशी वाटत होता देऊळ, आणि आता बघा काय वाटता. एका दिवसात किती नटवले आणि तर बघा देऊळ. मित्रांनो बघलाच तुम्ही लाइटिंग कसली केल्याने या भारी ती जबरदस्त वाटता. मी आता टेरेसला गेलेलो सगळ्यात वरती टॉपला. पहिली पण पिंडीची पण लाइटिंग बघा तुम्ही कशी वाटतं ती बघा. कधी वरती मी येऊन दाखवले नसतले तुमकाही ना. आजो बघा ही लाइटिंग एवढ्याच्या लाइटिंग करतात हा. दाखवते बघा तुम्ही काय वाटतं तो बघा. लुक आहे ना जबरदस्त लुक वाटतं खालचून. एक नंबर ना. मित्रांनो कसं वाटतं तर सांगा. अजून ना या रात्री नटवतले असं वाटतं अजून हा देवळात ना. उद्या घड बसतले आहेत त्याच्यामुळे सगळं आता आज रात्री पुरा आवडतले. तर मित्रांनो ना उद्या घड बसतले असत त्याच्यामुळे ना आज रात्री जा काय असत तर सगळं आवरून टाकतले. सकाळपर्यंत काम करतले आणि बघतले आपण. तर मित्रांनो ना स्पीकर पण लागलेलो हा. उद्यापासून काय ऐका कसं रोजचं जेव छान वाटतं. एक नंबर भक्तिमय वातावरण होतं पूर्ण नाटळ गावात. तर मित्रांनो बघा यावर्षी ना इथे काहीतरी नवीन केलेलं असं. दरवर्षी नवीन काय काय करतात यावर्षी या. 5 minutes later. तर मित्रांनो मी आत्ताच घरी गेलो असं आहे आणि तुम्ही बघलं लाइटिंग कशी आहे ती. मी काय जास्त काय बोलले नाही पण आता जा काय असत तर सगळं आवडतले आजच्या रात्री. कारण की उद्या घट बसले सकाळी तसं त्याच्यामुळे. आणि मी असं ठरवले की 7 दिवसाचे 7 व्हिडिओ करूचे म्हणत होतो आहे. पण बघू जमला तर नक्की करीन. आणि नाही तर कधी ना कधीचं ते येतलोच व्हिडिओ नक्की करतले कधीचं तरी एकदा तरी. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि लाइटिंग कशी वाटली आमच्या देवळाची ती पण कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुमका पण बघूचे असले 7 दिवसाचे तर कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मित्रांनो तुमका एक अजून एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे माझी हल्लीच ना 2,500+ म्हणजे 2,500पेक्षा जास्त सबस्क्राईबर झालेले असत. तर असेच सपोर्ट करा माका आणि माझे असेच व्हिडिओ आवडीन बघा. चला तर मग.